सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये। सांधेवात निदान, उपचार, त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल। त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या। राजूस्कर आय केअर हॉस्पिटल। अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर। संपर्क 9142 12 17 77। संगमनेरमध्ये जी काही परिस्थिती विदार झाली आहे, तुम्ही बघितलं असेल गेल्या काही दिवसापासून आपल्या प्रचाराचे फ्लेक्स काढले जातात गावामध्ये। त्यामुळे होतंय ज्यावेळेस समस्याला जाणवतं का आता आपला पराभव निश्चित झालाय, पराभव निश्चित झाल्यामुळे आपले फ्लेक्स काढले जातात। आपला परवा दिवशी मिर्झापूरचा कार्यकर्ता पंढरनाथला मारहाण झाली, परंतु आपला कार्यकर्ता थांबला नाही। फक्त सांगितलं भाऊ 20 तारखेला तुम्हाला मतदान करणार, तुम्हाला संगमनेरच्या संधी देणार। 40 वर्षापासून विकास झाला सांगणाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाचा संपूर्णाचा विकास केला आहे। त्यांच्या भाच्याचा केला, बहिणीचा केला, भावाचा केला, सगळे ठेके यांच्याकडे जावायचा केला, या व्यतिरिक्त केला आहे। तालुक्यामध्ये गावगावमध्ये बघे लक्ष ठेवलेत ना, आता या युवकांनी आणि आपल्या लाट्या बहिणींनी त्यांचा बंदोबस्त केला आहे। निळवंडेवरती काढणारा लोकप्रतिनिधी तुम्हाला गिनीज बुक मध्ये पहिल्यांदा सापडला। आज रेकॉर्ड झाला असेल निळवंडे धरणावरती निवडणुका जिंकल्या। निळवंडे सुद्धा साईबाबांची इच्छा होती त्याचं राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्तेच व्हावं। साहेबांना विखे पाटलांवर आरोग्याला गेले, पाणी तुम्ही कालव्याचे काम होऊन देत नाही। कालव्याचे काम खाली होणं गरजेचं आहे का वरती होणं? वरती झालं पाणी खाली जनतेमध्ये दरभर केला गेला। आपल्या बगलबच्चनी गावागावामध्ये जे वाळूचे ठेके मला काय म्हणता बरं का मित्रांनो, हे काही सभेत त्यांना असं नाही, त्यांना माहिती आहे या 41 वर्षाच्या युवकाला आणि या संगमनेर तालुक्या युवकांनी महिलांनी जी निवडणूक हातात घेतली त्यामध्ये हा 41 वर्षाचा खबरे म्हणले तरी मला अभिनय, मी खबरे आहे। या संगमनेर तालुक्यात स्वाभिमानी जनतेचा मी खबरे आहे। या संगमनेर तालुक्यातील ज्या जनतेवर तुमचे बगलबच्चे अन्याय करतात, त्यांना त्रास देतात, दादागिरी करतात, दहशत करतात, त्या वाळू तस्करांचा बिमोड करण्याचा मी खबरे आहे। या तालुक्यामध्ये जे चुकीचे काम यापूर्वी झाले आणि भविष्यात होण्याचा प्रयत्न होईल त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मी माझे नेते असतील एकनाथ शिंदे साहेब, माझे नेते असतील राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माझे नेते असतील सुजयदादा विखे पाटील यांना सांगून तुमचा सगळ्यांचा बंदोबस्त करा। कारण मला संगमनेर भयमुक्त करायचंय, मला संगमनेर भयमुक्त करायचंय। आज आपल्या लाड बहिणींना मला सुरक्षित ठेवायचंय। आज माझ्या लाडक्या बहिणींना त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपये येतात, त्याबाबत सुद्धा प्रकार झाला। आज लाडक्या बहिणींची संख्या मोठी आहे। आई आता तुमची 2 दिवस जबाबदारी, गावात भुलटे येतील आता रात्रीचे, त्यांना सांगायचंय आमचा भाऊ एकनाथ शिंदे साहेब, आमचा भाऊ राधाकृष्ण विखे पाटील व आमचा भाऊ सुजयदादा विखे पाटील आमच्यासाठी सक्षम आहे। तुमच्या 3000ची आम्हाला गरज नाही। 3000च्या बाटा करताय तर तुमचाच काँग्रेस पक्ष या विरोधात पळत गेलाय। आज कर्नाटक राज्याची परिस्थिती बघा, जिथं लाडक्या बहिणींना तो पैसे सांगितले, हिमाचल बघा, हे काहीच करू शकत नाही। आज केंद्रामध्ये सुद्धा आपलं नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपलं सरकार आहे, राज्यात सुद्धा आपलं महायुतीचं सरकार येणार। हे वादळ आहे ना, वादळ हे कुणीच थांबू शकत नाही। आणि संघामध्ये तर 40 वर्षापूर्वीची जी दादागिरी दहशत आणि जागीरदारी होती ना, तो भुजून आता जाणार आहे। आपल्या तालुक्यामध्ये आता काल एक भाषा ज्याला तुम्हीच निवडून दिले, मी नव्हतं दिलं बरं का मतदान पद्धतीला, पण आपल्या काही लोकांनी मतदान दिलं। तो सांगतोय का संगमनेरमध्ये विकास करायचा असेल तर साहेबांना मुख्यमंत्री करावं लागतं। अरे बाबा, मग 40 वर्ष लागले का तुझ्या साहेबाला? 40 वर्ष थांबायचं का? तुम्ही
तुम्ही मुख्यमंत्री पदाचे स्वप्न सोडा. ही जनता, या माझ्या लाड्या बहिणी, हे युवक, हे शेतकरी, हे कामगार तुम्हाला गमावल्याशिवाय राहणार नाही. 40 वर्ष विकास सागरी सुविधा न देणारे यापुढे तुम्हाला काही 24 तारखेला वाढदिवस आहे. आपल्याला 23 तारखेचा निकाल घेऊन सुजय दादा वाढदिवसाचा आपल्याला संगमनेरच्या वतीने गिफ्ट द्यायचं. शासन आधारित योजने जी चालते, मला पुढच्या काळामध्ये प्रयत्न राहील का शासन आपल्या दारीच्या धर्तीवरती, आमदार आपल्या दारी आपल्या तालुक्याचं, आमदाराच्या वाट्या वस्तीवरती लोकप्रतिनिधी म्हणून मला सर्व समाजातील घटकांचा, प्रत्येकाचा, लहान मोठा, थोरांचा, काम करूनचा आशीर्वाद घ्यायचा आहे. दादांनी व साहेबांनी संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्ष केलं. त्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद वाटेल, 4000 लोकांना मी न्याय दिला. आज 4000 लोकांचे मला ग्रामीण भागामध्ये फिरताना आशीर्वाद भेटले. आपल्या संगमनेर शहरामध्ये आपल्या सर्वांचं आदरस्थान छत्रपती शिवाजी महाराजांना सत्ता पुतळ्यासाठी आपले पालकमंत्री यांनी 1 कोटी रुपये दिले. आपलं भूमिपूजन झालं असतं. यापूर्वी महायुती सरकारने संगमनेरमध्ये काम करताना 500 कोटी रुपयाचा निधी दिला. यापूर्वी आपल्याकडे ऐकलं का तुम्ही कधी? आपल्याला महाराजांचा पुतळा बस स्टँडवर बसवायचा होता, परंतु पदवीधरच्या आधाराने त्याच्यामध्ये थोडा घातला. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्या मागे 10-20 वर्ष स्वतःचा फ्लेक्स लावून खाली ठेवले, ते लोक आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुळका असल्यासारखे बोलत होते. परंतु आपल्या युवकांनी निर्धार केला, आज आपल्या आंबेडकरांचा सुद्धा जो पुतळा आहे त्याच्या मागे दारूची इमारत बांधली. गरज होती का होती? तर आज तिथे एखादं सामाजिक भवन झालं असतं, एखादी विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी झाली असती तरी चालली असती. आज आपल्या तालुक्यामध्ये युवकांना रोजगार आहे का? जर 40 वर्ष सत्ता यांच्याकडे, 5 वर्ष लांब ते आम झाले, त्यांनी MIDC आणली. आपल्याला सुद्धा पुढील 5 वर्षामध्ये संगमनेरमध्ये MIDC आणायची. आपल्याला तळेगाव भागातला, निमोळेगाव भागाचा पाणी प्रश्न सोडवायचा आहे. भोजपूर जाडीचं जे मंजूर पाणी आहे त्यासाठी कॅनल मोठा करून दुसऱ्या भागाला पाणी द्यायचं. सातूरपटा भागामध्ये सुद्धा आपल्याला मोठा धरण जे आहे ते बनवून पिण्यासाठी, शेतीसाठी पाणी ठेवायचं. आपला अनुक्रमांक सुद्धा मित्रांनो काय आहे? आपलं काम कसं आहे? त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये आता आपल्या सर्वांना सुजयदादांना ऐकायचं. आपला तसेच कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी पुढील 5 वर्ष हा तुमचा मुलगा, तुमचा भाऊ 24 तास तुमच्या बरोबर आहे. तुम्ही कधी मला सांगा, तुमच्यासाठी मी प्रयत्न करेन. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला संगमनेरमध्ये मोठ्या विकासाचं काम करायचं आहे. त्यासाठी आपल्याला शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विखे साहेबांच्या मार्गदर्शनाचं काम करायचं आहे. मित्रांनो, येणारा काळ फक्त 2 दिवस आता आपल्याला राहिले. या 2 दिवसामध्ये तुम्हाला रात्री दिवस करायचा आहे, कारण ही निवडणूक संगमनेर तालुक्याच्या जे स्वाभिमानी मंडळ आहेत त्यांनी हातात घेतलेली आहे. उमेदवार हा अमोल खताळ नाही, उमेदवार या संगमनेर तालुक्यातला तो स्वाभिमानी मंडळ जो आहे तो उमेदवार आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 दिवस आपल्याला गावामध्ये येणारे, रात्रीचे पाकिटे घेऊन येणारे, दिवसाचे पाकिटे घेऊन येणारे यांचा बंदोबस्त करायचा आहे. यांचे फोटो काढायचे, शूटिंग काढायची आणि प्रशासनाला द्यायची आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही मला निश्चित पुढील 5 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देशाल. आता सुजयदादांना बोलायचं असल्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. काही असेल तर मला क्षमा करा. आजपासून माझे सर्व आयुष्य मी संगमनेरकरांकरता अर्पण करतो. मी माझ्या परिवाराचा नाही, तुमच्या सगळ्यांच्या परिवाराचा मी एकच म्हणून काम करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना,
रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.